काल महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री ज्यांना 2.5 वर्षात 2.5 दिवस सुद्धा मंत्रालयात जायला वेळ मिळाला नाही, परंतु निवडणुकीत मात्र सातत्याने कोकणात येणार आहे. आणि उद्धवजी ठाकरे ज्यांच्या अनेक गोष्टीतल्या ज्ञानामध्ये भर पडण्यासाठी म्हणून मी आज तुमच्या समोर आलो आहे. त्यांनी काही मांडलेले मुद्दे, काही विषय बंद करा, बाहेर बस. पहिलं त्यांनी सांगितलं की एक एक विषय त्यांच्यावर बोलतो, तुमच्या पण लक्षात आलं तर मला विचारा. प्रकल्प गुजरातला पळवून नेतात. रोजगार मिळत नाही म्हणून आरडाओरडा करायचा आणि 2 लाख पोरांना रोजगार देणारा प्रकल्प सिंधुदुर्गात रत्नागिरीत आणला. तर तो उद्धव ठाकरे आणि गँगने पळून लावायचा. रिफायनरी हवी तर गुजरातला घेऊन जा सांगणाऱ्या उद्धव ठाकरेंना मला सांगायचंय की माननीय उद्धव ठाकरेजी, जामनगरच्या रिलायन्सच्या सावकारी रिफायनरी मुळेच गुजरातच्या 2 लाख पोरांना रोजगार मिळाला. गुजरातने आपण आणण्यापूर्वीच रिफायनरी त्या ठिकाणी इस्टॅब्लिश केली. त्यांना येणारं क्रूड सुद्धा जिथून आपण मागवत होतो रत्नागिरीमध्ये, त्या आराममधनच येते. त्या रिफायनरीवरती अंबानी मंडळी सावकार झाले, श्रीमंत झाले. ज्या रिफायनरीमध्ये तुम्ही त्याच्या मुलाच्या लग्नाला गेला होता, मला त्यांच्या अज्ञानात ही भर घालायची आहे की त्या रिफायनरीमुळे गुजरात श्रीमंत झालं, रिलायन्स श्रीमंत झालं, अंबानी श्रीमंत झालं, त्या गुजरातला रोजगार मिळाले. तोच प्रकल्प, परंतु सरकारी, तेच क्रूड जे सौदीमधनं येतं तेच आपल्याकडे येऊन आपल्या सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीतल्या 2 लाख पोरांना मिळणारा रोजगार तुम्ही बुडवला. जे विनायक राऊत या प्रकल्पाला विरोध करतात, त्यांचा विरोध सोडला तर दस्तूर खुद्द तुमचा, आदित्य ठाकरेंचा, राजन साळवींचा, अनिल परबांचा, वैभव नाईकांचा,
संदेश पारकरांचा, तुमच्या सगळ्या मंडळींचा, जुन्या जाणत्या शिवसैनिकांचा, या कोकणावरती प्रेम करणाऱ्या सगळ्या मंडळींचा, व्यापाऱ्यांचा, उद्योजकांचा, सगळ्यांचं समर्थन या प्रकल्पाला होतं आणि आहे. पेट्रोलियम मिनिस्टर तत्कालीन धर्मेंद्र प्रधान यांच्याकडे CSR मधून 2 सुलभ शौचालयाची मागणी पूर्ण झाली नाही, म्हणून त्यांना धडा शिकवण्यासाठी त्यांचा रिफायनरीचा प्रकल्प कोकणात कसा होतो हेच मी बघतो. हे सन्माननीय खासदार विनायक राऊत यांची प्रतिज्ञा आहे. म्हणजे 2 लाख पोरांना रोजगार मिळणारा प्रकल्प, 2 सुलभ शौचालय CSR मधून विनायक राऊतांना मिळाली नाही पेट्रोलियम मंत्र्याकडून. त्याचा राग म्हणून हा प्रकल्प कोकणात होऊ देणार नाही. हे तुम्हाला कळावं, तुमचं अज्ञान दूर व्हावं. विनायक राऊतांचा का विरोध आहे याची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचावी म्हणून मी तुम्हाला सांगतो. कुठल्याही शास्त्रीय कारणावरती, पर्यावरणीय कारणावरती, कुठल्याही कारणावरती विनायक राऊतांचा विरोध नाही. 2 सुलभ शौचालय CSR मधून दिली नाहीत त्या खासदाराला. या खासदारांची लायकी बघा काय. त्यामुळे एकीकडे ह्यांचीच फौज प्रकल्प हवा म्हणणारी आणि ह्यांचाच विनायक राऊत प्रकल्प नका म्हणणारा. तुम्हाला नक्की कोण फसवतंय, तुम्हाला कोण अज्ञानी ठेवतंय याची उद्धव ठाकरेंची माहिती घ्या. कालच्या भाषणामध्ये त्यांनी वेंगुर्ल्याच्या पाणबुडीचा उल्लेख केला. माननीय उद्धव ठाकरे साहेब, वेंगुर्ल्यात येणारी जी पाणबुडी होती तो प्रकल्प नव्हता. ती एक पर्यटनासाठी 50 कोटीची पाणबुडीची मंजुरी होती. हा 50 कोटीचा पाणबुडी त्या ठिकाणी समुद्र पर्यटनासाठी असावी. ती आपल्या देशाला जो 2/3 समुद्र मिळालेला आहे देशाला, ती त्या समुद्रात कुठेही करता येते. काय अज्ञानी आहेत म्हणजे मला काही कळतच नाही. हा प्रकल्प पळवून नेला म्हणतात. अरे मुडदाडानो, ती 50 कोटीची पाणबुडी या 2/3 समुद्र मिळालेल्या कुठल्याही समुद्रात होऊ शकते. तुम्ही 2.5 वर्ष होता ती करायची. अशीच पाणबुडी काय जगात एकमेव नाही आहे. हजारो पाणबुड्या आहेत आजही देशात. त्याची निर्मिती होते, माझगाव डॉक बनवते. उद्धव ठाकरेंना ब्रीफिंग योग्य प्रकारे होत नाही किंवा त्यांना प्रशासन कशाशी खातात, प्रकल्प कसे तयार होतात हे कळत नाही. म्हणजे त्यांनी जेव्हा पंतप्रधानांना, माननीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदींना पत्र दिलं की नाणारला नको, बारसूला व्हावी, त्यावेळेला ह्यांचेच खासदार सांगतात की त्यांच्या अधिकाऱ्यांनी चुकीची माहिती त्यांना दिली म्हणून त्यांनी पत्र पंतप्रधानांना दिलं. याचा अर्थ उद्धव ठाकरेंना प्रशासनातलं काहीही कळत नाही. एका
निर्मला सीतारामन ज्या अर्थमंत्री आहे त्यांच्या एका कार्यक्रमात त्याने जाहीर सांगितलं उद्धव ठाकरेंनी की मला बजेटमधलं काही कळत नाही, मी सरकारात असलो तर बजेट चांगला, मी सरकाराच्या विरोधात असलो तर बजेट वाईट. उद्धव ठाकरे साहेब, तुमची इयत्ता कोणती? कुठलाही प्रश्न तुम्ही गांभीर्याने घेतला नाही. 2.5 वर्षामध्ये तुम्ही 2.5 दिवस सुद्धा प्रशासन समजून घेतलं नाही. 40 आमदार एका रात्रीत त्यांच्याच मीटिंग मधनं उठून निघून गेले. मग ते बहुमत विधिमंडळात सिद्ध करावं लागतं आणि ते सिद्ध झालं किंवा न झाल्यास राजीनामा द्यावा लागतो, हे पण आपल्याला कळलं नाही. ते बहुमत सिद्ध होण्यापूर्वीच आपण राजीनामा दिला आणि पक्ष आला आणि तुमच्या सगळ्या मंडळींना, सहकारी मंडळींना, सहयोगी पक्षांना अडचणीत आणले. काल माननीय उद्धव ठाकरे म्हणले आणि ते सातत्याने म्हणतात की माझा बाप चोरू नका, माझा बाप चोरू नका. या देशातले महापुरुष म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, छत्रपती शिवाजी महाराज असतील, स्वामी विवेकानंद असतील, जे थोर पुरुष होऊन गेले, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आहे, हे सगळे थोर पुरुष, महापुरुष ही कोणाची वैयक्तिक प्रॉपर्टी नसते. ते आता तुमचे वडील राहिलेले नाही, ते या जनतेच्या हृदयातले वडील झालेले आहेत. ती जनतेची प्रॉपर्टी आहे. त्यामुळे कायम तुम्ही त्यांना कुटुंबापुरतं मर्यादित का करता? बाळासाहेबांनी काही विचार दिला, हिंदुत्व दिलं, देशभक्ती दिलं, राष्ट्रप्रेम दिलं. ज्यांना ह्या देशात प्रेम आहे त्यांनी त्या ठिकाणी राहावं, मग कुठल्याही धर्माचा असेल. हे विचार, हे वारसा हक्काने येत नाही. वारसा हक्काने फक्त संपत्ती येते उद्धवजी. विचार, देशभक्ती, हे सगळं काल उद्धव ठाकरे साहेब म्हणले मी यांच्यावर 1 वेळा विश्वास ठेवला. साहेब, 1 वेळा विश्वास ठेवलेला मान्य, दुसऱ्या वेळेला कसा ठेवला? 2014ला ठेवलात मान्य आहे, 14ला ठेवला, 19ला कसा ठेवला? 19ला नाही कळलं तुम्हाला, आता कसं कळलं? हे उद्धव ठाकरे, विनायक राऊत हे लबाड लांडगट ढॉंग करतं आणि कधी न विकास होण्याचं सॉंग करतं, अशी अवस्था आहे. त्यामुळे यांचा विकास कधी होणार नाही. हे आता कोणाच्या तरी हातातली बावली झालेली आहे आणि जो विकास, जो डेव्हलपमेंट गेल्या 10 वर्षात मोदी साहेबांनी सुरू केलेला आहे त्याला कुठेही ब्रेक लागता कामा नये, तो खंडित होता कामा नये. अशा देशभक्त, राष्ट्रभक्त सगळ्या हिंदू, मुसलमान सगळ्या मंडळींना काल पाकिस्तानमध्ये, तुम्हाला माहीत असेल, तुमच्याच वर्तमानपत्रात मी वाचलं, माझ्याकडे पण बातमी आली, पाकिस्तानच्या काही देशविघातक मंडळींनी ठराव केला. त्यांनी आवाहन करतात आता हिंदुस्थानमधल्या अनेक मंडळींना की तुम्ही या राहुल गांधी, उद्धव ठाकरे या मंडळींना मतदान करा. का? तर राहुल गांधींना पंतप्रधान करायचं आहे. कशासाठी? पाकिस्तानचं कंबरडं मोडलं, पाकिस्तान दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आणलाय
पाकिस्तानची इकॉनॉमी ही हिंदुस्थानच्या नोटांची बनावट छपाई करून चालत होती. नोटबंदी करून ती तोडून टाकली, त्यामुळे पाकिस्तान दिवाळखोरीत आलं. पाकिस्तानमध्ये गॅसची किंमत, आपण सिलेंडरचं म्हणतो ना, ते गॅस सिलेंडर आपल्याकडे 1000 रुपये, 3000 रुपये आहे. पेट्रोल डिझेलची किंमत आपल्याकडे 100 रुपये, त्याकडे 300 रुपये आहे. मला आणखीन एक रोकडा सवाल या उद्धव ठाकरे आणि विनायक राऊतांना विचारायचं होतं माझ्या डोक्यात. रिफायनरी नको म्हणतात, रिफायनरी नको म्हणतात. येतात डिझेल पेट्रोलच्या गाडीत, येतात डांबरांच्या रस्त्यावर, जेवतात त्याच गॅसवरनं जेवतात, वापरतात ह्या सगळ्या गोष्टी. बघा आता डिझेल पेट्रोल येतं कुठून? रिफायनरीतून. ते बिटुमेन आपण डांबर म्हणतो ते येतं कुठून? बिटुमेन म्हणून रस्ते त्याच्यावर राहतात, डिझेल पेट्रोलवर गाड्या चालतात. जेवण करतात गॅसवर, ते येतं कुठून? क्रूडवरून, रिफायनरीमधून. 6000 प्रोडक्ट रिफायनरीवर येतात. माझं या सगळ्या मंडळींना आव्हान आहे, ज्यांना रिफायनरी नको, पर्यावरण, या सगळ्या, मग आमचे काही वेगळी पर्यावरणवादी पण आहे, त्यांना पण, ठाकरेंना पण, राऊतांना पण आज माझं जाहीर आव्हान आहे, या रिफायनरीच्या प्रोडक्टवरनं निर्माण होणाऱ्या सगळ्या गोष्टींचा पहिला त्याग करा. त्याग. नका डिझेल पेट्रोलच्या गाड्या वापरू, नका डांबराच्या रस्त्यावर जाऊ, नका गॅसवरचं जेवू, तू जेव्हा चुलीवरचं, तर तुम्हाला अधिकार पोचतो. यार हमारी बात सुनो, ऐसा एक इंसान सुनो जिसने पाप ना किया हो, जो पापी न हो, असं एक राजेश खन्नाचं गाणं होऊन गेलं. पहिला दगड त्याने मारा ज्याने पाप नाही केलं. रिफायनरीला विरोध त्याने करा की जो डिझेल वापरत नाही, पेट्रोल वापरत नाही, केरोसिन वापरत नाही, गॅस वापरत नाही, डांबरांच्या रस्त्यात ज्याला नको आहेत, या सगळ्या मंडळींनी पहिला विरोध करा. मग मानलं त्यांना की रिफायनरीला विरोध आहे. या सगळ्या गोष्टी एन्जॉय करायच्या. मी बघतोय काही मंडळींना यायचं गाडीत ना मस्तपैकी डिझेल पेट्रोलच्या गाड्या, राहायचं अगदी डांबराच्या मजबूत रस्त्यावरून, आणि हॉलमध्ये गेल्यानंतर एसी लावून सांगायचं आमचा रिफायनरी, म्हणजे रिफायनरी चालवायची गुजरात नाही, आणि पेट्रोल डिझेल आणि डांबर आपण वापरायचं. होऊ देत ना आमच्याकडे पण, करतो मिळू दे ना आमच्या पण पोरांना रोजगार. म्हणून तुमच्या माध्यमातून माझा रोकडा सवाल आहे, तुम्ही या गोष्टींचा त्याग करा. विनायक राऊतजी, उद्धव ठाकरेजी, डिझेल पेट्रोलच्या गाड्या चालवू नका, डांबराच्या रस्त्यावर येऊ नका, गॅसवरनं हे सगळं त्याग करा. मग तुम्ही विरोध करा ना, मानलं तुम्हाला. सगळ्या गोष्टी एन्जॉय करायच्या, स्वतः मात्र तुपाशी, आणि माझ्या कोकणातला बेरोजगार उपाशी.